लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। माझं नाव आज आपल्या भारतामध्ये आपल्याला 7 जणांची सेवा करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गो सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। गो माता ही धरणी मातेचं स्वरूप आहे। आजच्या या काळामध्ये गो मातेची अवहेलना होत आहे। जे गायरान होतं ते गायरानही शिल्लक राहिले नाही आणि गायीचं पालन पोषण करण्याला तयार नसल्यामुळं गोशाळा स्थापन झाल्या आणि गोशाळेमध्ये त्या ठिकाणी वृद्ध बिमार या गायांची आपल्या देशामध्ये सेवा केली जाते। त्यानंतर त्या गोमातेला मान मिळावा, सन्मान मिळावा, तिची सेवा व्हावी आणि तिचा आदर व्हावा, तिची किंमत कळावी यासाठी गोसेवक भारतातील सर्व गोसेवकांनी आपले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी 27 एप्रिल 2026 आणि 27 जुलै 2026 असे समजा 2 दिवस ठरवले। या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भारतातल्या सर्व वरिष्ठ आणि गोभक्त असणाऱ्या राजकीय नेत्यांना विनंती करू इच्छितो की गोमातेचा सन्मान होण्यासाठी आणि गोहत्या बंदी व्हावी, त्यानंतर त्याच्यासाठी एक कठोर कायदा करण्यात यावा आणि गाईला राष्ट्रमाता, राष्ट्रदेवी आपण समजतो, गाईची पूजा करतो, त्याच्यासाठी एक सेवेसाठी एक मंत्रालय, एक कायदा बनावा आणि गोचर आयोग सुद्धा स्थापन व्हावा। अशा यासाठी आज आम्ही तहसील मुखेड या ठिकाणी मुखेड येथील गोभक्त सर्व रामथोर मंडळी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। या माध्यमातून, या चॅनेलच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की जर आपण या गोसेवा केली आणि चांगल्या प्रकारे जर समजा गोमातेपासून मिळणाऱ्या गोमूत्र म्हणा, गोशन म्हणा, याचं जर समजा चांगल्या पद्धतीने जर कार्य केलं तर अनेक आयुर्वेदिक औषधं सुद्धा तयार होतात आणि आज गो गॅस सुद्धा तयार होत आहे। तर गो गॅस सुद्धा तयार यासाठी या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आमची मागणी सरकारने पूर्ण करावी आणि गोमातेला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना पालन पोषण करणाऱ्यांना सुद्धा एक प्रकारचं अनुदान जे काही आहे ते द्यावं आणि त्यांना सहकार्य करावं ही विनंती। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।